तर बा तुमच्या पुढं जे वावर दिसतंय दगड पाळलेलं हे सगळं वाहून गेलेलं वावराची करायची लेवल बा खोडं वाहून आलं त्याच्यात पाण्यात. बघा तुम्ही आता लेवल केलं कसं होतंय वावर. तिथं आहे JCB ती करणार नीट आता तर बा सगळा इथं रस्ता पॅक केलेला आहे. इथं माती निघली पिन आता याची दोन्ही बी बा अर्धा खोडच गेलं. मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बा माझ्या मागं तुम्हाला JCB दिसत असेल. आपला वावर नीट करायला आलेलं आहे तिथं. तर तिथं गेलंच दाखवत तुम्हाला कसं वावर आहे आपलं. तर बा हे पहिलं वावर असं. आता हे वावर करायची सगळं नीट. इथं आहे JCB उभा. तिथं गुडदाजी बी आलेत. खोड चाललंय बा आता डायरेक्ट नदीत. तसं कसा वडीत घेऊन चाललाय तो. तसं नव्हतं करायला पाहिजे. ड्रायव्हर होता बरं का. तर बा कसं खोड चाललेलं आहे वडून. 2 खोड आहेत. दुसरं खोड चाललंय बघा. आधी खोडवायचेत मग इथं ताल घालून घ्यायची. तर बा मुई चालली पुढच्या खोंग्यात उचलून. झाले सगळे खोडं काढून. आणि हे आहे आपलं वावर आता नीट करायचं आहे. इथं ताल घालायची. इथं बांध वाहून गेलेलं ते दगड JCB चाललं तिथून इथं आणून टाकायचे. तर मुई टाकून येईन नदीत देव. चला तर वाट इथे खड्डे बजायचं चाललेलं आहे. या खड्ड्यात आणून टाकायचंय सगळं. खड्ड्या बुजण्यात सगळी मातीन दगड चालले. तर अजून तर लय राहिलंय. किती तास चालत आहे मशीन काय माहिती. थोडं बुजलंय खड्ड. तर बा सगळे तिथले दगड आणि सगळे दगड विचून इथं लावण्यात टाकायचे चालले. तर लावण्यात इथं ताळ घालायची बा सगळे दगड आहे आता बांधाव लावलेले आहेत. मग लेवल करा. JCB काय झालं थांबलं होतं बा. दगड सगळे गेलेले तिथं लावण्यात. मग माती लेवल करायची बा. तिथून दगड उचलून इकडे आणायचे. तर बा तिथं दगड चालले आहेत बा उचलायचे. इथून खोंगा भरीत भरला खोंगा तिकडं नेऊन टाकायचा. तर बा सगळा इथं रस्ता पॅक केलेला आहे. इथं माती व्हायचं होतं आपल्या इकडं वर इकडं असं जे वाहून गेलेलं पाण्याने वावर. तिथं माती टाकलेली आपल्याला नाही टाकायची. इथून वावरातून गेली. आता तो केला रस्ता पॅक त्यांनी. माती टाकून झालेली त्यांची. आता सगळे दगड टाकून झालेले आहेत. आता हे खोड काढून घ्यायचं पाहिजे. जुनं खोड आहे जांभळीचं. JCB आलंय आता तिकडंच. तर बा सुरू झालंय खोड काढायला आता. जांभळीचं खोड आहे जुनं. तिथं बा केवढा दगड निघला. तर बा तिथं खोडं उपटायच टायमाला JCB डायरेक्ट मरून उचलती. तुम्हाला दाखवतो थांबा काय झालं. चला ते उपटत नव्हतं ती खोड म्हणून बकेट बदलायची. तिकडे 2 बकेटे नेऊन टाकलेले आता. ते बकेट आणायचं त्याच्यापैकी बा आलेली JCB बकेट बदलाली. इथं 2 आता ठेवलेल्या आणि 1 याला. चला तर आता बकेट काढून हे जोडायची. निघली पिन आता याची दोन्ही बी. गिरीस भरायचं चाललंय. इथं बघा गिरीस दुसरा खोंगा जोडलेला आहे. ते बा JCB तिथं उभा आहे. दगड तर सगळे झाले. तर तिथं खोड करायचं. ते मोठ्या माती उकरायच्या. खोंग्याने जमत नव्हतं काढायला. मग आता मुरमाचं जोडलंय वाटतंय. तिथं 3 खोड पाईपलाईन मुरुम बिरम उकरायचं आणि 1 आणि माती उकरायचं. पुढचं तर सगळ्याच कामाला येतं. आता याची लेवल कशी होईल मग खास खोल घ्यायचं सगळं. इथं तर खड्डा आहे. खोडं उपटायचं. ईद आली माती सगळी इकडे ढकलावं लागेल. टाकतो करता लेवल.
तिकडं गुरदायचं बी अजून ती खड्ड करायचंय त्यांना. तर बा आता खोड गुतल्या पुढून जीसीबी कसं उचलत आहे, माती उकरायची चालली कडेने बा कसं उचलत आहे जीसीबी. जांभळीचं खोड आहे, एवढं दम आहे जांभळीत मुळ्यात, पुढून जीसीबी उचलीत आहे डायरेक्ट बा. उचललं केवढं मोठं आहे पण ते बा केवढं मोठं जांभळीचं खोड आहे, कडीने उकारलंय तरी बा एवढं खोड आहे. ओके दिसतंय लय मोठं आहे, ती नीट दिसव नाही आहे ना. ओके बा खोड लयच मोठं आहे. तुम्हाला दाखवतो बा जीसीबी पुढून किती उचलती. तिकडं खोड काढायचं चाललेलं आहे बा. तुम्ही खोडात मोर गुतली का खोड काढायला मोरून जीसीबी उचलती बघा. खोड काय निघा ना बा, अर्ध खोडच गेलं, अर्ध खोड बी नाही उगत थोडं आहे, 4 हिस्सापैकी 1 हिस्सा बी नाही निघलं खोड बा. आता शिक सगळं बा, एवढं मोठं खोड आहे सगळे, हे हालत आहे सगळं. आता एका खोंग्यात कसं आहे जीसीबीच्या बघा केवढं मोठं खोड आहे जांभळीचं. जीसीबी हालायला लावलं त्या खोडाने, एवढं मोठं खोड आहे ते बी जीसीबी लवरी आहे ना. हो 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 गेलं डबल खड्ड्यात. निघा ना वर लुटीत लुटीत न्यावं लागेल, गोल गोटा आहे असं झालं खोडाचं. पलट परत खोड बा काढलेलं आहे, आणि खोड काढायला एवढं मोठं खड्डं पाळलेलं आहे बा. एवढं मोठं खड्डं पाळलेलं आहे सगळं. कशी काळी झार काळा कोयटा माती आहे, एक दगड नाही इथं. आणि तिकडे गेलं खाली सगळं वाळकट जीसीबीच्या पलीकडून, एवढी काळी माती एवढ्या जाग्यात. ही सगळी माती वरून वरून वाहून गेली सगळी तळ्यात. तिथं आता हे खोडं नेऊन टाकायची नदीला. 2 येतं वा तुटून आलेले, नदीला नेऊन टाकायचे बघा. गेलं नदीला खोड तिकडं पुढच्या खोंग्याने फळीनी. ती माती आता बुजून टाकावं लागेल, एवढी मातीवर निघली खोड काढताना. त्याला तर बा आता खड्डं बुजायचं चाललंय सगळे. आता उकरिलेलं अर्धा पाऊण तास. आता बा इथं जे खड्डं पडलं होतं ते खड्डं आता बुजायचं चाललंय. तिथं थोडीशीच माती उरलेली आहे, अजून तिथं खड्ड्यात टाकायचं चालली. मग हे त्याकडे इथं टाकायचं आहे. याच्यात जीसीबीने काय एवढी लेवल नसती होत, खालीवरच राहत असतं वावर आपले सगळे. चला तर बा आता तिथं डिझेल टाकायचं चाललेलं आहे. तर बघा थोडी कमी अर्ध्या वावराची इथवर खड्डं भरीत आणलेलं आहे, लेवल होत आलेली आहे. तिथं आता खोड जिथं उकरीलं तिथं चालली माती टाकायची. मग ही लेवल करते, मग एवढं अर्ध होईन, मग अर्ध्याच पुढं ते टेकाड पुढं लावून ढाकलायचं. असेच लेवल करीत चालले. तर बा इथून वर थोडी कमी सगळीच लेवल झालेली आहे. आता एकदम फाळ्या मारल्या का बा इथून खाली सगळी खड्डे खुड्डे दिसते नाही राहिलेली. कोण एवढं टॅकाट सगळं इकडं नेऊन टाकायचं. आधी दगडाने फळी नेऊन तिकडं खाली घालावं लागेल. इथे दगडसलं इथं बघा पुढं. चलत बा आपली सगळी लेवल झालेली बा, अशी वावराची लेवल झाली. वरून दाखवतो ही कोण माग सगळी दाखवत तुम्हाला बा. इथून कसं वावर होतं बघा, अशी लेवल केलेली पूर्ण. पहिल्यांदा कसं वावर होतं आणि आता कसं केलं इथं जेसीबीवर मी. आता यांना करायची गुरदाजी त्यांचं की वावर कसं आहे हे खड्डं भरून घ्यायचं एवढ्यावरून. तर बा आता गुरदाजीने सगळं खड्डं भरलेलं आहे खालून पार नदीपासून मातीवर आणून बा तिकडे जेसीबी मागं चाललंय. तिथून पार ओके खड्डं इथं माती दिसत असून तिथं आणून टाकायची बा. तुम्हाला दाखवतो आता सगळं खड्डं फुल भरलेलं आहे.
सगळी वाळू वाहून आली होती ती वाहून इथं खड्ड्यात टाकली. खड्ड भरलेलं आहे. पहिल्यांदा दाखवलं तुम्हाला JCB मधून ती केवढं होतं. तिकडून अशी माती आणते तर निरं टाकते. तर बघा आपली आता सगळी लेवल दाखवतो मी शेवटच्या वारी. आणि आता JCB त्यांचं बी खड्डं भरत आलेलं आहे सगळे. आता तिकडं रस्ता करायचा आहे ते आता उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन तुम्हाला. चला तर असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉग. तर बाय.